तर गणपतीसाठी आम्ही चाललो आहोत गावाला. सर्व काही पॅकिंग झालेली आहे आणि युविका चालली आहे पहिल्यांदाच गावाला. आम्ही चाललो गावाला गणपतीसाठी. चला बाय. हे बघ इकडे बघ. चला आम्ही चाललो गणपतीला. लोकल ट्रेनने आम्ही जात आहोत CSTला आणि मग तिकडून आम्ही पकडणार आहोत एक्सप्रेस ट्रेन. ट्रेन तर आम्ही पकडली पण काही व्हिडिओ आम्ही करू शकलो नाही आणि युविका आता अशी मस्ती करते मध्यरात्री. थोडा वेळ झोपून ती पुन्हा उठली आहे आणि रात्रीचे वाजले आहेत 3. सकाळ झालेली आहे आणि आम्ही रत्नागिरीला पोचलो आहे आणि मॅडमची अशी मस्ती चालू आहे सकाळी सकाळीच. तिला भरपूर आळस आलेला आहे आणि तिची झोपच झाली नाही रात्रभर, कारण का ती मध्ये मध्ये अशी उठत होती. कम्फर्टेबल ती झोपली नाही आहे. बघू आता काय करते. तर आम्ही राजापूरला उतरलो आहोत. सामान गाडीत ठेवून आता आम्ही जवळेतरला निघालो आहोत. आता आम्ही घरी पोचलेलो आहोत. आईने छान असं औक्षण केलेलं आहोत. युविका कुठे आली? कुठे आलो? घरी आम्ही पोचलो होतो आणि अंगणात असं छान असं ऊन पडलेलं होतं, त्यामुळे आम्ही युविकाला तिथेच खेळवत होतो. काय सकाळ झाली. गुड मॉर्निंग बोलायला आली. सकाळ झाली, उठा. गुड मॉर्निंग. मला खेकडे खूप आवडतात आणि आमच्यासाठी खास अर्जुना धरणातील करके गावातील आशिष दादांनी आमच्यासाठी खेकडे पाठवलेले आहेत आणि आज आम्ही करणार आहोत खेकडा मसाला, आणि ते पण आजीच्या हातचं. हे खेकडे जिवंत असल्यामुळे त्यांना गरम पाण्यातून आपण त्यांना मारणार आहोत आणि त्याच्यानंतर ते खेकडे साफ करणार आहोत. इकडे बघा आजी छानपैकी साफ करते, त्याच्यातली घाण काढून घेते व्यवस्थित. आता यामध्ये आईने मस्तपैकी खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्ये परतत आहे. मला रेसिपी शूट करता नाही आली. आजीच्या हातचं खाणं म्हणजे खूप मोठं सुख आहे आणि ही पिढी पुन्हा होणे शक्य नाही. खेकड्याची अंडी घालायची विचारात, मग चांगलं घट्ट होतं.
आज सोमवार असल्यामुळे लाईट गेलेली आहे आणि युविकाला आम्ही अशा प्रकारे झोपाळा करून एंटरटेन करत आहोत. थोडं गरम होतं तिला. ढोंग करते रे ढोंग करते ढोंग करते तिच्या बरोबर राहा सगळ्यांनी गोल 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 गोल. हो. मगाचपासून दोघांना असं तुम्ही गेल्यापासून आम्ही दोघं असे बाजूला झालेलो. तर इकडे आई आणि आजी तांदूळ साफ करत होत्या आणि युविकाला त्यात मजा घ्यायची होती. तिला पण तांदूळ साफ करायचे होते आणि युविकाचा आज 6 मंथ कंप्लीट झाल्यामुळे तिच्या फोटोशूटसाठी आम्ही तिला तयार करत होतो. तुम्ही बघू शकता आम्ही कशी छान तयारी केली आहे तिची, गावचीच अशी फुलं वापरून. आणि तिचे छान छान फोटो आमच्या इन्स्टा अकाउंटवरती आहेतच आणि तुम्ही पाहू शकतात.